आबा नालाय का रे तुझ्या नृत्यामुळेच ना तू आई आहेस की कसाही आहेस स्वतःच्या कपाळाचं कुंकू पुसलीस हा समाजातील स्त्रिया तुला काय बनतील ग कोणत्या कोणत्या पद्धतीनं तुला हिनवतील मी चुकलं रे मला क्षमा कर अगं बाळ मला तुला नात वाढायला पाहिजे आज आपल्यामध्ये नातं तरी कसलं आहे ग आज तुमच्या शब्दावर मी वागत चाललोय पण असो माझा अमर दादा काही करीत असेल अरे देव माणसा आज तुला मला हात देतोय की तू लवकरात लवकर आमच्या दारापर्यंत पोहोचशील माझा दादा कुठं गेला असेल काय करीत असेल मला याची कल्पना नाही पण असो माझा दादा माझ्यापर्यंत नक्कीच येणार माझ्या हाकेला धावून येणार तो एक देव माणूस होता आणि हा नायक शकुनी दोन गावल्यामुळेच मी त्याला घराच्या बाहेर काढले बिचारे विनविन करत होते परंतु नाही मी समजून घेतलं नव्हतं ना शब्द सुद्धा बोलू नकोस रे आणि कोण भाऊ आणि कुणाचा भाऊ रे अरे ज्या वेळेस मी तुला विनवण्या करून सांगितलं की प्रकाश मी निर्दोष आहे नाही तेव्हा तू माझं नाही ऐकलंस अरे तेव्हा तू मला रक्ताची नाती सांगितलंस रे अरे रक्ताची नाती काय होते ते तुला कळतं काय अरे रक्ताची नाती ही जन्माने मिळतात जन्माची नाती मनाने जुळतात नाती नसताना जी नाती जुळतात ना त्याच नात्याला खरी नाती म्हणतात प्रकाश अरे तुझ्यामध्ये नाही ती नाती अरे नाती जपायची कशी फुलपाखरासारखी धक्का धरला ना गुदमरून जातात सैल सोडल्या ना उडून जातात त्याच नात्याला जर प्रेमाने जोपासला ना आयुष्यभर साथ देतात प्रकाश आयुष्यभर साथ देतात आणि काय म्हणालास रे तू आईला तुझ्यासारखी कळंकीन नाही अरे तू कोणता चांगला बुद्धिमान निघालास अरे ग्रॅज्युएट झालं बीए केलास डिग्री झाली तुझ्यापाशी आणि तू ड्युटीवर लागलास काय अर्थ केलास रे तुझ्या शिक्षणाचं काय अर्थ केलास अरे स्वतःच्या पत्नीला स्वतःच्या हाताने जाळून मारलास काय मिळालं तुला अरे एखाद्या गरीबाच्या स्त्रीचं एखाद्या गरीबाच्या मुलीचं जीव घ्या फक्त आणि फक्त त्या खापरीसाठीच ना अरे कोणती मुलगी तुला लग्न अगोदर तुझ्या जवळ येणार आहे रे अरे जी मुलगीच्या वेशा असते ना तीच त्या वेशेच्या घरी जायचं अरे अशा गरीबाच्या मुली कधीच अशा वाईट भावनेने जगणाऱ्या नाहीये त्या एका खापरीसाठी तू तिला एवढी छळना करून तिचा आनंद घेतलास काय म्हणाले रे तुला किती विनवण्या केली असावी नाही मला मारू नका मला जाळू नका किती विनवण्या केली असेल पण नाही तुला ती दया आली नाही रे तुला तेव्हा सर्व तुला दया माया विकून काढत आता या मायेच्या पोटी जन्माला आलास अरे तिला काय माहिती आहे रे माया ममता काय असते ती स्वतःच्या कुंकुमाच्या करंड्याने संपवून वाज म्हणून फिरतो वाज अगं तुला या समाजातील लोक ऐकतात खुंतील बघ तुझ्यावर आता सावत्राई झाली म्हणून काय झालं या समाजामध्ये सावत्राई नाही आहेत का आता प्रत्येकाच आई असू नसते ग प्रत्येकाच्याच भावना अशा नसतात प्रत्येकाची माई ही मायच असते ग प्रत्येकाला माया ममता काय असते त्या स्त्रीलाच करते ग स्त्रीचं अस्तित्व काय असते ते तुम्हाला नाही कळायचं ना प्रकाश नाही कळायचं का काय आता तुम्हाला प्रेमाची आमिष दाखवलीस ना बाळा मी चुकले रे आता त्यावेळेस तू प्रेमाची आमिष दाखवून त्या प्रेमाला लाथ मारली नसतीस ना ग पंख तुटलेल्या पक्षांना वेदना होता
कधीही मला कळलं नसतं. मला वाटलं की आज माझी आई, तू माझी आई होशील म्हणून. नाही ग, तुला माझी आई व्हायचंच नाहीये. अरे मी तुझी आई होणार आहे. असं नको म्हणू बा. अरे चुकलंय मी, मला क्षमा कर. एवढं पाप माझ्या अंगी राहून देऊ नकोस. अरे तुझी आईच आहे. अरे प्रकाश, मी तुला सांगण्यासाठी बुद्धिवान नाही रे. मी काही एक अंतशोध शेतकरी माणूस आहे. असे शब्द बोलू नकोस रे दादा. आणि असे शब्द बोलून आमचं मन सुद्धा हलकं करू नको. तू जी शिक्षा देशील ना दादा, त्या शिक्षेला आम्ही तयार होणार. हो नाही प्रकाश, तुम्हाला काही शिक्षा नको आहे रे. फक्त तुमची चूक तुम्हाला कळली एवढंच मात्र माझ्यासाठी पक्क. एवढंच मला हवं आहे रे. एवढंच हवं आहे. पण प्रकाश, तुला सांगून ठेवतोय, जर तुला माझा भाऊ व्हायचा असेल ना, तुला माझी आई व्हायची असेल ना, तर या नालायकाचा अंत करा. तेव्हा तुमचं गुन्हा माफ करेल. तू जे जे शब्द बोलशील ना ते करण्यास मी तयार होणार. आत्ताच्या आत्ता मी याला ठार करणार. खरोखरच तू देव माणूस आहेस. तुझ्यासारख्या निरपराध माणसाला मी घराच्या बाहेर काढला. हाच तर माझा फार गुन्हा झालाय. तू किती बिनबिन्या करत होतास नाही काय. पण असो दादा, आज तुझ्या समोर हा नालायक डोमकावड्या मामाला ठार केलं नाही ना, नावच नाही सांगणार की प्रकाश म्हणून. अबे डोमकावड्या छकुली मामा, अगे काय बघतोस? त्याचा भाऊ म्हणून ना आज तुझा शेवट झालाय समाज. काय बघतेस का? आई तुझा भाऊ आहे म्हणून. अरे भाषा झालं गेलं विसरून जा. मला माफ करा. अरे माफ करण्याचं ऐकलं तरी ऐकी काय तू? अरे तुला जर प्रॉपर्टी हवी होती ना, तू आम्हा दोघा भावांना विचारायला पाहिजे होतं. पूर्ण प्रॉपर्टी आम्ही तुझ्या नावानं हसत हसत तुझ्या नावानं केली असती रे. परंतु नाही, तू आज आमच्या संसाराची राख रांगोळी केलास. परंतु तुला आज आम्ही कधीही जिवंत सोडणार नाही. तेव्हाच आपलं नातं आणि संसार सुद्धा सुखी होईल. आज मला आनंद वाटत आहे रे की आज तू माझी एक पहिली गोष्ट माझी ऐकलं. आई, आजपासून आपण आनंदाने जगायचं. कधीच तू मला दुसरा भाव करू नकोस. शब्द सुद्धा तू काढू नकोस. झालंय आता आम्ही तुला बिलकुल फोन राहणार नाही. आणि माझ्या सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझ्या घरात गोकुळ झालं, मना आनंदाने झालं. माझ्या घरात गोकुळ झालं, मना आनंदाने झालं. जशी अमृताची धारण माझ्या सोन्याचा संसार, राणीचा दरबार. माझ्या सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. याचबरोबर या आमच्या गंधारीचा तिसरा अंक समाप्त झाला. असा मी जाहीर करतोय सर्व माझ्या संभावनावासियांना, माझ्या